नजरची जादूगिरी जुलमी धार चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनान मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा। अहो सोडा मला, मी काय नाही केलं। बघा मॅडम, तुला काय वाटलं एवढ्या सहजासहजी सत्यदादावर हल्ला करशील? अरे वाघमारे मॅडमनी चोख बंदोबस्त केलाय सत्यदादासाठी। भारती मॅडम, ह्याला ताब्यात घ्या आणि अटक करा। अहो मला का अटक करताय? एवढा काय गुन्हा केलाय मी? सत्यदादाच्या घरात घुसखोरी केली, पोलीस कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक केली, सगळी कलम लागणार आहेत तुमच्यावर। अहो मॅडम, पण मी घुसखोरी करायला आलोच नव्हतो। खरं खरं काय ते सांगा। अहो खरंच सांगतोय। अरे मग कशाला आला होता इकडं? अहो मागच्या वर्षी माझ्यावर लय कर्ज होतं, सत्यदादाने ते फेडलं। तवा दिवाळी निमित्त त्याच्यावर फुलं उधळायची होती मला। पर मग उधळलीस ना फुलं, मग पळालास का पाठी बघ तिकडं? अहो लय लांबून आलोय, तिथं रांगेत उभा होतो आणि तेवढंच मला बाथरूमला बी आलेली, त्यामुळे गेलो पुढं। हो मॅडम, पाठीमागं गेल्या गेल्या बाथरूम मध्येच घुसला तो। तरी पण ह्याची झडती घ्या एकदा। हो मॅडम। हो नाही काही मिळणार तुम्हाला। नाही काय मॅडम? अरे मग हे सांगितलं का नाहीस? सांगायचं ना, पळत आत का आलास? अहो माझ्याकडे वेळच नव्हता। कांबळे, आता कुणीही आलं तरी कारण विचारल्याशिवाय त्याला आत नाही सोडायचं। होय मॅडम। जा आता तू। दादा धन्यवाद। मॅडम काय 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 कुठं हरवलाय? काय बघताय? काय आहे तिथं? कुठं काय? अरे मी आपलं सहजच बघत होतो की पोलीस काय करतात काय नाही करत। का तुला काय पोलिसात भरती व्हायचंय? अरे वाघमारे मॅडम आहेत की, त्यांचं ते बघतील की त्यांच्या पोलिसांचं, तुला काय पडलं एवढी? मग त्यांना कोण बघणार? म्हणजे त्यांना म्हणजे पोलिसांना काय हवाय काय नकोय ते कोण बघणार? तू ग बस। तू एक काम कर, आपल्या फार्म हाऊसवरच्या त्या मोठ्या छत्राने टेंट आहेत ना ते दे पोलिसांना, बिचारे उन्हातानाच उभा आहेत ना। हो ऊन लागते ना त्यांना। तुझ्या कामासाठी मी एवढं उन्हातानात फिरतोय, काळा कुट्ट पडलो तेव्हा तुला टेन्शन नाही आलं आणि तेच ऊन लागते आता। बलमा काही गोष्टी ना करपलेल्याच बरोबर दिसतात, त्यातलीच तू एक गोष्ट आहेस। बरं ते सोड,
ह्यांना दिवाळीचा फराळ बी दे. अरे सणवार सोडून माझ्यासाठी इथं आल्यात ते, मग त्यांची काळजी तर आपण घेतलीच पाहिजे ना. नाही सगळं पोच करतो मी, पण सत्य हा. की तुझ्या चेहऱ्यावर काय रे? काय एवढा आनंद कसा काय तुझ्या चेहऱ्यावर? मग त्यात चुकीचं काय आहे? हा चुकीचं काय नाही रे, पण काय आहे, दिवाळीच्या दिवसात तुला असं एवढा आनंदी बघायची कधी सवय नाही ना. सत्या तू असं खुश राहू नको रे, परंपरा मोडतोयस तू. मेवणं पाहुणं तुम्ही चुकीचं वागता, लक्षात ठेवा. ताजी हं. कसं आहे माहितीये का, हं. आज 3 वर्षांनंतर माझ्या घरची लक्ष्मी आली, ते बी दुर्गेचा अवतार घेऊन माझी रक्षा करायला. मग खुश तर असणारच ना मी. फक्त एकदा आता उंबरा ओलांडून आत येऊ दे त्यांना. दिवाळी सार्थकी लागली असं म्हणाईल. येणार येणार येणार, 100% नाही 200% येणार. आमचा प्लॅनच तसा आहे ना. बळवंता आवर. सत्या, तुला असं आनंदात दिवाळी साजरी करताना बघून मला खूप बरं वाटतंय बघ. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुझी दिवाळी अशीच आनंदाची ठरो. अहो सासरी बुवा, ठरो काय, ठरलीच आहे. एकदम टंटलेली झालेली दिवाळी. होय पप्पा, यंदाची दिवाळी खरंच लय स्पेशल आहे माझ्यासाठी. बळवंता, हा आता आपला प्लॅन सक्सेसफुल होईल असं वाटतंय बघ. वाटतंय काय, झालाय सासरे बुवा. शेवटी प्लॅन कुणाचा आहे? आपला प्लॅन, आपला. बळवंता आवर आवर, स्वतःला कंट्रोल. हा भंडारे मामा, सगळं ठीक आहे ना? काही संशयास्पद हालचाल? नाही, काही नाही. पण तसंच काही असलं तर लगेच सांगेन तुम्हाला. बरं, तुम्ही असं उन्हात नका थांबू, सावली जाऊन थांबा. नाही, ठीक आहे. जा भंडारे मामा, जा म्हणलं ना, जा. जय हिंद सर. जय हिंद. काय अपडेट सत्याच्या घरी? सगळं नॉर्मल आहे सर, मी कळवत जाईन तुम्हाला. व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्ही लगेच कामाला लागलात. वरच्यावर अपडेट देत राहा. ओके. येस सर. जय हिंद. जय हिंद सर. कांबळे,